नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लोकप्रिय घोषणांची कास न धरता रेल्वेच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणारं रेल्वे अंदाजपत्रक संसदेत सादर. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या रेल्वे भाड्यात वाढ नाही, किनारपट्टी जोडण्यासाठी कार्यक्रमाचा नवा संकल्प. कोकण रेल्वे मार्गावर पर्यटन विकासाद्वारा 50,000 स्वयंरोजगार निर्मितीचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत. प्रवाशांसाठी सुविधा, सुरक्षा, स्वच्छता, रेल्वेचं आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन तसंच पारदर्शित्वाचं रेल्वे मंत्र्यांचं उद्दिष्ट. रेल्वे अंदाजपत्रकावर विरोधकांचा नाराजीचा सूर, मुंबईसह राज्याच्या पदरी निराशा आल्याची शिवसेनेची टीका. आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जाणकार समीक्षक लेखक इसाक मुजावर यांचं नवी मुंबईत निधन. आणि आता सविस्तर वृत्त. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2015-16 या वर्षासाठीचं 1,11,000 कोटी रुपयांचं रेल्वे अंदाजपत्रक आज लोकसभेत मांडलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत या अंदाजपत्रकात 52% घसघशीत वाढ झाली आहे. लोकप्रिय घोषणांची कास न धरता रेल्वेच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणारा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वे मंत्र्यांनी सादर केला. यामध्ये प्रवासी तसंच मालवाहतुकीच्या भाड्यात वाढ करण्यात आली नाही. किनारपट्टी जोडण्यासाठी कार्यक्रमाचा नवा संकल्प करत नारगोल आणि छर्राबरोबरच महाराष्ट्रातलं दिघी आणि रेवस या बंदरांपर्यंत रेल्वे सुविधा नेण्यात येणार आहे. I am happy to say, and I am sure all my house will join me, I have not increased the passenger fares. We are directing our efforts to make travel on Indian Railways a happy experience with mix of several initiatives. 96,182 कोटी रुपयांच्या 77 नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नई दिशा खोजनी होगी असं सांगत प्रवाशांना सुविधा आणि सुरक्षितता देणार तसंच रेल्वेचं आधुनिकीकरण आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णता ही रेल्वे विकासाची 4 उद्दिष्ट ठरवण्यात आली आहेत. येत्या 5 वर्षात 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार असल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. मुंबईसह महाराष्ट्रावर विशेष कृपा या अंदाजपत्रकात झालेली नाही. महाराष्ट्रातल्या दिघी रेवस बंदरापर्यंत रेल्वेची सुविधा, वर्धा नागपूर 3रा रेल्वे मार्ग, मुंबईसाठी MUTP 3 प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये महिलांच्या डब्यात कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे. तसंच कोकण रेल्वेत असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधीमध्ये वाढ करून त्या 50,000 पर्यंत उपलब्ध होतील असं रेल्वे मंत्री म्हणाले. पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे अंतर्गत टॅक्सी, रिक्षा आणि गाईडची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. We are launching a coastal connectivity program this year where railways in partnership with concerned ports like Mr. Gadkari's ministry will deliver rail connectivity to Nargol, Chhara, Dighi, Revas and Tuna. This program is expected to mobilize investment of approximately 2,000 crores. The suburban rail networks are the lifeline for metro cities of Mumbai, Kolkata and Chennai. To meet growing demand where there is an urgent need for integrated transport solutions, we will work with all states towards this end. We propose to take up MUTP 3 from Mumbai. To encourage self-employment, we will promote products made by self-help groups consisting mainly of women and youth. Konkan Railway has already launched this program in 3 states during the past 3 months. Konkan Railway expects to generate self-employment for approximately 50,000 persons from this scheme in the next 5 years. Tourism holds a great potential for job creation and economic development of region. रेल्वे सेवेत स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी नवीन विभाग निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली. यावर्षी 17,000 बायो टॉयलेटसह व्हॅक्यूम स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव आहे. 9 रेल्वे कॉरिडॉर्समध्ये रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा वाढवण्यात आल्यानं दिल्ली मुंबई, दिल्ली कोलकाता मार्गावरील काही रेल्वेगाड्यांचा प्रवास एका रात्रीत पूर्ण होईल. रेल्वे विकासासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीचाही विस्तार करण्यात येणार असून यामध्ये राज्य सरकारलाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयातल्या निर्णय प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे.
प्रवाशांसाठी 138 क्रमांकाची चौकशीची सेवा अहोरात्र सुरू ठेवणार, तसंच सुरक्षेसंबंधी तक्रारीसाठी 182 क्रमांकाची नवी हेल्पलाईन सुरू होणार आहे. 4 महिने आधीच तिकीट आरक्षित करता येणार असून अनारक्षित तिकीट 5 मिनिटात काढता येईल अशी सेवा रेल्वे देणार आहे. अनारक्षित तिकीट स्मार्टफोनवर देण्याबरोबरच SMS सेवेद्वारे गाड्यांचं आगमन आणि प्रस्थान याविषयीची माहिती मिळणार आहे. जनरल डब्यात मोबाईल चार्जिंगची सुविधा, निवडक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या नाशवंत मालासाठी कार्गो सेंटर आझादपूर मंडी इथे उघडण्यात आलं आहे. रेल्वे सुरक्षेसाठी निवडक मार्गावर सुरक्षा इशारा प्रणाली बसवण्यात येणार आहे. 5 वर्षांचा कॉर्पोरेट आराखडा राबवण्यात येणार आहे. अतुल्य भारतासाठी अतुल्य रेल्वेची सुरुवात करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांनी मांडला आहे. पारदर्शी प्रशासनासह रेल्वे विकासाची आपली कल्पना साकारण्याचे प्रयत्न रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी स्वामी विवेकानंदांच्या वक्तव्याच्या आधारे मांडली. Swami Vivekananda once said, take up one idea, make that one idea your life. Think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves, every part of your body be full of that idea. And just leave every other idea alone. This is the way to success, unquote. For me, that idea is a transformation of railways. We can and we will turn the railways around. आजचं रेल्वे अंदाजपत्रक सर्वंकष सुधारणांवर भर देणारं असून सर्वसामान्य प्रवाशाला केंद्रस्थानी ठेवणारं आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. रेलवे स्टेशन एक आधुनिक रेल की पहचान बन सकते हैं. अब तक रेल बजट कितने डिब्बे बढ़ेंगे, कितने डब्बे एसी होंगे, कितनी नई ट्रेन चलेगी, उसी सीमा में बंधा हुआ रहता था. यात्री भाड़ा बढ़ाए बिना पहली बार 8 लाख करोड़ से भी ज्यादा पूंजी निवेश का संकल्प करने वाला ये बजट अपने आप में नेक और मकतब इरादाओं का परिचायक है. विरोधकांनी मात्र अंदाजपत्रकावर टीका केली आहे. रेल्वे अंदाजपत्रक सामान्य माणसाच्या आकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राजू शुक्ला यांनी दिली आहे. भव्य कल्पना मात्र ठोस कार्यक्रम नाही अशा शब्दात संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या रेल्वे अंदाजपत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेबाबत अंदाजपत्रकाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. पॉप्युलिस्ट नाही तर प्रॅक्टिकल रेल्वे अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. रेल्वे पुढच्या खऱ्या समस्या काय आहेत त्या त्यांनी जाणून घेतल्या, त्याची उत्तरं काय आहेत ती त्याच्यामध्ये दिली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे येईल हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलं. त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षातला अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी सादर केलाय की मुंबईकरता MUTP 3 जी मुंबईची आवश्यकता आहे 11,500 कोटी रुपयाची योजना ही त्यांनी जाहीर केलेली आहे. शिवसेनेनं हे अंदाजपत्रक निराशाजनक असल्याचं म्हणलं आहे. राज्यासह मुंबईकरांचा भ्रमनिरास करणारं हे अंदाजपत्रक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी हे अंदाजपत्रक स्वागतार्ह असल्याचं म्हणलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या अंदाजपत्रकाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रभूंची कृपा महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या लोकलवासियांवरती निश्चितपणे होईल आणि परंतु या ठिकाणी दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की प्रभूंची अवकृपा महाराष्ट्रातल्या जनतेवरती आणि मुंबईच्या लोकलवासियांवरती झालेली त्या ठिकाणी दिसते. महाराष्ट्राच्या या ज्या मागण्या देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलवून रेल्वे मंत्र्यांकडे त्या ठिकाणी मांडल्या गेल्या होत्या त्या मागण्यांना देखील हरताळ फासला गेला. महाराष्ट्राच्या कुठल्याच प्रश्नाकडे त्या ठिकाणी नीटपणे लक्ष दिलं गेलेलं नाही. जनसामान्यातून अंदाजपत्रकाविषयी संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विविध विकासात्मक प्रकल्पांसाठी प्रवासी भाड्यात बदल करण्याऐवजी रेल्वे प्रामुख्यानं दीर्घ मुदतीच्या कर्जावर विसंबून राहील असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
रेल्वेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्री अथवा रेल्वे मंडळ सर्वेसर्वा राहणार नाहीत, तर अधिकाऱ्यांकडे जास्त जबाबदारी सोपवली जाईल, असं प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केलं. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. कसा असेल यंदाचा अर्थसंकल्प? आयकराची सवलत वाढेल का? महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि शेतकऱ्यांसाठी नवं काय असेल? अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घोषणा. संसदेत नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प. सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया. तज्ज्ञांसोबत चर्चा आणि अर्थसंकल्पाचं साधं सुलभ विश्लेषण जाणून घेण्यासाठी अवश्य पहा अर्थसंकल्प विशेष कार्यक्रम शनिवार 28 फेब्रुवारी दुपारी 12:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा भूसंपादन कायदा भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा सदोष कायदा होता, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत सांगितलं. भूसंपादनात अडथळे निर्माण झाल्यानं त्या काळात संरक्षण प्रकल्प रखडले होते, असंही जेटली म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं मात्र जमीन कायद्यातून याआधीच वगळण्यात आलेल्या 4थ्या सूचीत संरक्षण क्षेत्रासह अन्य 5 क्षेत्रांचा समावेश केला असल्याचंही ते म्हणाले. कोल इंडियाचं राष्ट्रीयकरण रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं. भारतीय चित्रपटसृष्टीचे जाणकार, लेखक, समीक्षक अशी ओळख असलेले इसाक मुजावर यांचं आज नवी मुंबईत नेरूळ इथल्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. 1955 पासून सिनेसृष्टीविषयक लेखन करणाऱ्या मुजावर यांची रसरंग या सिनेविषयक मासिकातली कारकीर्द लक्षणीय होती. चित्रानंद या सिनेपाक्षिकाचं संपादन असणाऱ्या इसाक मुजावर यांनी सिनेविषयक लिखाण आणि समीक्षणात चौफेर मुसाफरी केली. जुन्या आणि विस्मृतीत गेलेल्या कलावंतांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारं फ्लॅशबॅक हे मुजावर यांचं पुस्तक विशेष गाजलं. चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासातील अनुभवांचं यथार्थ चित्रण त्यांनी मराठी चित्रपटांचा इतिहास या सखोल लिखाणात केलं. 50हून अधिक माहितीपूर्ण पण रंजक पुस्तकातून चित्रपटसृष्टीचा इतिहास ताजा ठेवणारे मुजावर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या चित्रभूषण पुरस्कारानं तसंच पी. सावळाराम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. क्रिकेट. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज न्यूझीलंडमध्ये ड्युनेनिन इथं झालेल्या रोमहर्षक लढतीत अफगाणिस्ताननं स्कॉटलंडवर 1 गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताननं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी स्कॉटलंडला 210 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. मात्र आश्वासक सुरुवातीनंतर अफगाणिस्तानची घसरगुंडी उडाली. 24व्या षटकात 7-97 अशी अवस्था झाली असताना समीउल्लाह शेनौरीनं झुंजार 96 धावा करत अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं 333 धावांचं महाकाय लक्ष्य गाठताना बांगलादेशचा डाव 240 धावात आटोपला आणि बांगलादेशला 92 धावांनी पराभव पत्करावा लागला. हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 29, किमान 20. नागपूर 36-16, पुणे 33-14, औरंगाबाद 33-18, नाशिक 30-15, कोल्हापूर 34-19, रत्नागिरी 31-19, सोलापूर 36-17 आणि अमरावती 36 आणि 19. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकप्रिय घोषणांची कास न धरता रेल्वेच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करणारं रेल्वे अंदाजपत्रक संसदेत सादर. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या रेल्वे भाड्यात वाढ नाही, किनारपट्टी जोडण्यासाठी कार्यक्रमाचा नवा संकल्प. कोकण रेल्वे मार्गावर पर्यटन विकासाद्वारा 50,000 स्वयंरोजगार निर्मितीचे रेल्वे मंत्र्यांचे संकेत. प्रवाशांसाठी सुविधा, सुरक्षा, स्वच्छता, रेल्वेचं आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन तसंच पारदर्शित्वाचं रेल्वे मंत्र्यांचं उद्दिष्ट. रेल्वे अंदाजपत्रकावर विरोधकांचा नाराजीचा सूर. मुंबईसह राज्याच्या पदरी निराशा आल्याची शिवसेनेची टीका. आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे जाणकार, समीक्षक, लेखक इसाक मुजावर यांचं नवी मुंबईत निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी 2015-2016 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे अंदाजपत्रक आज सादर केलं. या अंदाजपत्रकाचं विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ञ रमेश झंवर यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.